आता बातमी ठाकरेंच्या एका वक्तव्याची। आपलं लक्ष बीएमसी आहे, त्यासाठीच सुधीर साळवीला सचिवपद दिल्याचं ठाकरे म्हणाले। सध्याची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। उद्धव ठाकरेंनी हे विधान केलेलं आहे। तर साळवींची सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर शिवसैनिक मातोश्रीवर त्यांच्या भेटीला आले होते आणि याच वेळी आपलं लक्ष आता बीएमसी निवडणूक आहे आणि त्यासाठीच सुधीर साळवीला सचिवपद दिलेलं आहे। कालवा परळ वरळी म्हटल्यानंतर कट्टर शिवसैनिक आलाच। काल परवाकडे बातम्या पण आल्या की उद्धव ठाकरे यांची मोठी खेळी आपले खाली मोठ्याच असतात। आपलं लक्ष आता मुंबई महापालिका आहे आणि त्यासाठी सुधीरला शिवसेनेचं सचिवपद दिलेलं आहे। सुधीरला तर मी आणखी मुंबईमध्ये इकडे पळवणार आहे, कळलं ना। तर सगळ्यांनी साथ सोबत आणि असे सगळे आनंदात राहा। मला खरंच बरं वाटतं की सगळेजण एकत्र आहात, आनंदात आहात, असेच आनंदात राहा, एकजुटीने राहा आणि आपल्यावरती जे काही वेगळं संकट ते केवळ शिवसेनेवरती नाही तर महाराष्ट्रावरती, मुंबईवरती आणि मराठी अस्मितेवरती येत आहे। ते चिरडून टाकण्यासाठी म्हणून आता आपली पोलादी एक ग्रुप आहे, ती मला खात्री आहे तुम्ही त्या पोलादी वज्रमुठीची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही। सगळ्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद। तर आपण पाहतोय सध्या लालबाग परळ म्हणजे कट्टर शिवसैनिक असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। सुधीरला मुंबईत पळवणार, सर्वांनी एकत्र राहा असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। प्रस्तुत